नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना मोठा झटका. आणखीन 5 लाख लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता हा कायमचा बंद होणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच आपल्या सरकारनं 5 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या 5 लाख लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या असणार आहेत, यामध्ये तुमचं नाव तर नाही ना? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की या कोणत्या 5 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील बहुचर्चित असलेली आपली ही लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादाचा विषय बनलेली आहे. आता या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी सुरू असून आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींच्या टेन्शनमध्ये आता वाढ झालेली आहे. तर राज्यातील जिल्ह्यांमधून अपात्र लाडक्या बहिणींची यादी ही समोर येत आहे. अशातच सोलापूर मधील जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा झटका बसणार आहे. तर या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत. तर या 5 लाख लाडक्या बहिणी कोणत्या निकषामुळे, कोणत्या कारणामुळे अपात्र ठरणार आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याच सोबत अजून कोणत्या जिल्ह्यातील किती लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरतील हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. बघा महिलांनो, निकषानुसार अपात्र ठरलेल्या या लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये हप्ता हे येणं हा आता कायमचा बंद होणार आहे. तर रायगड या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील मोठा फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील 50,000 लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता हा येणं कायमचं बंद झालेलं आहे. यामधील अनेक लाभार्थी महिलांचे वय 65 वर्षे झाले असल्यामुळे त्यांचे या योजनेतून नाव हे वगळण्यात आले आहे. या लाभार्थी महिलांना अपात्र का ठरवण्यात आलं, पैसे येणं अचानक बंद का झालं, यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन हे वाढलेलं आहे. पुढे बघूयात की गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांच्या नोंदणीसाठी अद्याप लाडकी बहीण योजनेचे पोर्टल, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी गेल्या 2 वर्षांमध्ये ज्यांनी वयाची मर्यादा 21 वर्ष पूर्ण झालेली आहे, अशा लाडक्या बहिणींना नवीन नोंद करण्याची कोणतीही स्कीम सरकारनं किंवा योजनेवरचे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती यांची नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. आणि ज्या महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यांची नावे या योजनेमधून आपोआप वगळली जात आहे. हे आता अद्यापर्यंत जोडणे म्हणजे 2 वर्षामध्ये कुठलीही नवीन नावे जोडलेली नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं 65 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे अशांची नावे मात्र या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेली आहेत. पुढे बघा, ज्या तरुणी आणि विवाहित महिलांचे वय 21 वर्ष पूर्ण केले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ हवा असेल तर अर्ज करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे 21 वर्ष पूर्ण झालेल्या अनेक लाडक्या बहिणी चिंतेत आल्या आहेत. तर कारण त्यांना देखील हा लाभ मिळणं बंद झाला आहे. म्हणजेच त्यांना की 21 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळत नाही. पुढे बघा, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सरकारकडून सर्व लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये हे पाठवण्यात आले आहेत. पण नंतर या योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली आणि या ई-केवायसी प्रक्रियेनंतर अनेक लाभार्थी महिलांची नावं या योजनेमधून वगळण्यात आली. त्यांचे 1500 रुपये हप्ता येणं हे कायमचं बंद झालं आणि आतापर्यंत राज्यातील एकूण 82 लाख लाभार्थी महिला ह्या अपात्र ठरल्या आहेत. तर उर्वरित लाभार्थी महिलांना 1500 रुपये हे दिले जातात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यामधून एकूण 82 लाख लाभार्थी महिलांचा हप्ता हा येणं बंद झालेला आहे. याच्या मागचं कारण जे आहे, त्यांचं या योजनेमध्ये लावलेले निकष, त्यानंतर ई-केवायसी ची प्रक्रिया आणि तांत्रिक काही अडचणी किंवा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसले, असे अनेक कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं हे बंद झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे येणं बंद झालेलं आहे याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अपडेटची माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.